हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. कुठे चालली आणि ग तू? स्नोने बघा इथे किती मेहंदी छान लावून अशी कुठे मेहंदी चालली? लावलेली आहे. आणि स्नोनी भरपूरदा अशी कोणाच्या मेहंदी लग्नाला? वगैरे लावलेली आहे. आणि स्नोची इथे तयारी सुरू आहे लग्नाला जायची. मामाच्या? तर कोणत्या स्नोच्या मामाच्या? शुभम मामाचं लग्न आहे. तर बघू शुभम शकता मामाच्या. स्नो अशी आदल्या दिवशीच अशी छान अशी रेडी वगैरे झाली मेहंदी लावून. पायाला हाताला नवरी बनली होती आणि इथे आम्ही निघालो. मधातच आम्ही पोचलो आणि भरपूर स्ट्रगल करून इथे पोचलो कसं बसं. तर इथे बस फेल झाली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर माझं मूडच ऑफ झालं आणि त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे बनवले नाही. आणि कसं बसं पोहोचून आम्ही लग्न वगैरे अटेंड करून रिटर्नही आलो. आणि हे बघा इथे छान अशी भांडे खेळत आहे. त्याच्यानंतर हिने केला एवढा मोठा कारनामा आणि आता अशी चोरासारखी पोज देत होती. त्याच्यानंतर ह्या पोरीने बघा इथे छान असे भांडे वगैरे क्लीन करून टाकले. इतके मोठे भांडे होते भांडे घासायचे तर. आणि आजकाल मला काही टेन्शनच नाही कुठलं काम करायचं. स्नोस अशी छान पटापट पटापट कामं करून घेते. त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही निघालो ताजबागला जायसाठी बघू शकता. आणि फर्स्ट टाईम आम्ही फॅमिली घेऊन इथे आमच्या फोर व्हीलरनी आम्ही ताजबागला गेलो होतो गाडीला घेऊन. मग त्याच्यानंतर आम्ही इथे पोचलो. आणि बघू शकता इथे आम्ही निघत होतो आतमध्ये जायसाठी. आतमध्ये वगैरे गेलो. आणि छान पाय वगैरे आता क्लीन वगैरे करून थोडंसं पायावर पाणी घेऊन आम्ही दर्शनासाठी आतमध्ये निघणार होतो. बघू शकता. चला चला चला. मग काय आम्ही आमचं दर्शन वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर तुम्ही इथून बघू शकता. इथून तर काही असं व्यवस्थित दिसणार नाही. पण इथे व्हिडिओ वगैरे बनवणं काही अलाउड नव्हतं आतमध्ये. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही बनवू शकली नाही. म्हणून तुम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेऊन घ्या. आणि आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. यांनी आम्हाला इथे हे देऊन दिलं टोपली. आणि त्याच्यानंतर हे दोघंही निघाले जे काही बाहेर बसतात आजी आजोबा त्यांच्याकडे पैसे वगैरे द्यायला. प्रत्येकच वेळी स्नोच्या हाताने आम्ही इथे असं दान देत असतो. प्रत्येकच वेळी पैसे वगैरे देतो. पण या वेळेस आता आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ तर आम्ही बघूच काही पण खायच्या वस्तू इथे घेऊन जात जाऊ. पैसे देण्यापेक्षा खाण्याच्या वस्तू देणं खूप छान असते. त्याच्यामुळे आता आम्ही अन्नदानच करत जाऊ नेक्स्ट टाइम पासून. आधी तर स्नोला समजत नव्हतं. त्याच्यामुळे स्नो खूप रडायची की माझे पैसे कोणाला देऊ नका. माझे पैसे कोणाला का बरं देत आहे. माझे पैसे मला परत द्या. असं करून स्नो आधी खूप रडायची. पण आता स्वतःच ती बघा स्वतःच्या हाताने दान देते. आता तिलाही सवय झाली. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना समजवणं खूप आवश्यक असते. आणि त्यांच्या हाताने दान देणंही खूप छान असते. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकदा इथे गेल्यानंतर आम्ही दान वगैरे देत असतो. त्यानंतर इथे छान असा पेढा वगैरे मिळतो. तर स्नोच्या पप्पांना इथे पेढा खूप आवडतो. आणि हा पेढा आम्ही घेतला आणि निघालो घरी. बघू शकता. मग त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डे मला ऑर्डर होता तर मी बनवला होता केक. आणि स्नोलाही खायचा होता त्याच्यासाठी आम्ही इथे हिलाही केक बनवला. आणि हिचा प्रत्येक वेळा कित्येदा तरी वाढदिवस होतो वर्षातून महिन्यातून. बघू शकता घरचं असल्यामुळे ही मस्त खाते. आणि मलाही मी निश्चिंत होऊन हिला केक वगैरे देते. मग इथे स्नोच्या पप्पांचा सुरू होता मेकओव्हर. बघू शकता छान अशा स्नो पप्पांना क्लिप लावून देत होती. आणि ही असेच कारभार करत राहते. कधी क्लिप लावून देते, कधी चुट्टी घालून देते आणि कधी तर काय नेलपेंट वगैरेही लावून देते. नंतर बघा आईने आपल्या बाळाला असं छान असं गाणं म्हणून असं झोपून दिलं. काहीला लागलं या बाहुलीचं वेड. बघू शकता ही बाहुली घेऊन जिथे म्हटलं तिथे जात होती. तिला झोपवत काय होती, तिला फिरव झोपवत होती. आणि हिचं ह्या बाहुलीसोबत खेळणंच खूप सुरू होतं.
कुठेही गेलं तर तिला घेऊन जायची, तिला झोपवायची. बघू शकता तिला वाटतंय की मी व्हिडिओ बनवत आहे. तर छान अशी माझ्याकडे बघत ती बाहुलीला झोपत होती. सकाळी झोपवणं, रात्री स्वतःसोबत बाहुलीला घेऊन झोपणं, हिचं खूप म्हणजे खूप त्या बाहुलीवर खूप प्रेम जात होतं उतू. आणि बघू शकता हिला एवढं वेडं लागलं होतं या बाहुलीचं. आणि नंतर बघा ही मला प्रत्येकदा अशी कणिक मागते आणि कणिक अशी खेळते आणि मग नंतर असं माझ्या पायाला वगैरे अशी कणिक लागते. बघू शकता ह्या कणकेचा असा हिचा खेळ. आणि त्यानंतर तर हिने खूप मोठा असा कारनामा केला होता. स्नोच्या पप्पांची सकाळची ड्युटी होती. ती बोलली की मी वर बसून जेवण करते. तर बघू शकता बाजूला तिचं जेवणही आहे. आणि ह्या मॅडमनी इथे तेल पूर्ण सांडवलं आणि तेलाचा खेळ ही इथे करत होती. त्यावेळेस मला इतका राग आला आणि मी काय करू काय नाही मला काही समजत नव्हतं. शेवटी मी वाट बघितली, स्नोच्या पप्पांना येऊ दिला आणि त्यांनाच क्लीन करायला लावलं. मग आम्ही इथे निघालो कोमल मॅडमकडे उद्यापनसाठी जेवण करायला. तर बघू शकता त्यांच्या ह्या रस्त्यावर इतका जास्त असा पावडर होता की घरून काही पावडर लावायची गरजच नव्हती. असा छान असा किती सुंदर असा रस्ता होता इथे. त्याच्यानंतर इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर आम्ही पोचलो त्यांच्या घरी. आणि त्याच्यानंतर बघू शकता इतकी छान अशी उद्यापनची इथे पूजा वगैरे मांडलेली होती त्यांनी. आणि खूप छान असं इथे त्यांच्या घरचं उद्यापन झालेलं होतं. त्याही खूप सुंदर अशा दिसत होत्या. तुम्ही समोर आता त्यांना बघू शकाल. आणि इथे बघा मी छोटीशी अशी क्लिप वगैरे घेऊन घेतली व्हिडिओची आणि फोटोज पण क्लिक करून घेतले. आणि बघू शकता त्या किती छान अशा सुंदर अशा दिसत होत्या. आणि खूप टेस्टी असं इथे जेवण वगैरे त्यांच्याकडे बनलेलं होतं. मग आम्ही तर जेवण केलं पण स्नोनी काही जेवण केलं नाही. आणि स्नोच्या पप्पांची होती ड्युटी, त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही. आणि बघू शकता ह्या किती छान अशा इथे डान्स करत आहे. डान्स मलाही करायचा होता आणि स्नोला पण करायचा होता, पण आम्ही काही थांबू शकलो नाही डान्स करायसाठी. आणि हे बघा हे दादा आम्हाला इथे नवीन मिळाले होते. स्नोच्या पप्पांचे फ्रेंड आहे हे सगळेजण. आणि इथे आम्ही गेलो आणि थोड्याच वेळात रिटर्न आलो कारण ड्युटीचा वेळ खूप झालेला होता. त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे काही थांबूच शकलो नाही. आणि लवकर जेवण वगैरे करून निघालो आम्ही घरी. आणि त्यानंतर घरी बघू शकता इथे तुम्हाला दिसतच असेल 9 काही समथिंग इथे झालेले होते. आणि तरी स्नोच्या पप्पांजवळ फक्त 10 मिनिट होते. आणि 10 मिनिटाच्या अंतरावर आम्ही घरी पोहोचून स्नोच्या पप्पांनी तयारी वगैरे करून निघाले ते ड्युटीसाठी. कुठे गेली होती का तू? बाईला कोणाकडे गेली होती? कोणाकडे म्हणजे आत्तूकडे गेली होती. आता आपण घरी चाललो. चाललो पप्पांची नाईट ड्युटी आहे. मला काही पण बारा आणि इथे देत होती स्नोच्या पप्पांना खूप जास्त अशी त्रास. सारखी त्यांच्या मधामधात येत होती. आणि मला खूप भीती वाटते स्नो अशी मधामधात करते तेव्हा. तर मी कधी तिला प्रेमाने सांगते आणि कधी तर मी खूप जास्त अशी रागवून पण देते. आणि बघू शकता आता आम्ही इथे जवळ पोचलो आहे कॅन्सरच्या जवळ. आणि थोड्याच वेळात आम्ही इथे पोचणार आहोत. तर बघू शकता इथे आम्ही गावामध्ये पोचलो होतो. आणि हा आहे जामठा गाव. त्याच्यानंतर आम्ही इथे थोड्याच वेळात आमच्या मेडिकल सोसायटीमध्ये पोचणारच होतो. तुम्ही बघू शकता हा रस्ता तुमच्या आणि माझ्या नेहमीचा ओळखीचा रस्ता आहे. तर मग त्यानंतर स्नोचे पप्पा चेंज वगैरे करून गेले ड्युटीला. आणि आम्ही इथे थोड्या वेळासाठी निघालो होतो बाहेर खेळायसाठी. स्नोला थोडंसं खेळवायसाठी आम्ही बाहेर निघालो होतो. आणि ही मुलगी बघा अशी काही नवीन उद्योग करत राहते. काहीतरी घेऊन आली आणि अशी त्याला घासत घेऊन शेवटी घरी गेली. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हिने पुन्हा त्या पाण्यामध्ये वगैरे काय हात टाकून त्याला धुतलं. शेवटी मी तिला
हे तिच्या हातातून घेऊन फेकून दिलं. ह्या व्लॉगमध्ये आणि असे कित्येक व्लॉग येऊन गेले, त्याच्यामध्ये ही अशीच कारभार करत राहते. आणि हिचे असेच कारभार बघायसाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा प्लीज. बाय बाय.